देवाच्या नावाला धन्यवाद देते, परमेश्वराचे उपकार स्मरण करते, कारण खरंच आपला परमेश्वर चांगला आहे, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, ज्याने आज ही संधी मला त्याच्या वचनातून बोलायला दिलेली आहे। त्या परात्पर देवाला यावेळेस अभिवादन करते, त्याला नमन करते आणि यावेळेस यूथ विथ मिशन या संस्थेने जी ही संधी मला दिलेली आहे त्या संस्थेचे देखील मी आभार मानते आणि देवाजवळ प्रार्थना करते, येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या संस्थेद्वारे देवाने त्याचं भरीव काम करून घ्यावं आणि पूर्णपणे समर्पणाने त्या संस्थेने आपली सेवा देत असताना देवाने ती सेवा परमेश्वराच्या स्थानी मान्य करावी। यावेळेस आपण देवाची उपकार स्तुती करणार आहोत, कारण परमेश्वराने ही वेळ आपल्याला दिलेली आहे आणि देव जो स्तुती स्तवनात विराजमान होणारा देव आहे, त्या देवाला आपण स्तुती स्तवनातमध्ये उंच करूयात, कारण त्याने आपल्याला मनुष्याला स्तुती स्तवनासाठी खास निर्माण केलेला आहे। आणि म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला म्हणतं की हे देवा, तू जर मला सहाय्य झाला नसतास तर माझी वस्ती निर्जनस्थानी केव्हाच झालेली असते। या स्तुती स्तवनामध्ये जाताना आपण एक आराधनेचं गीत गात आहोत, देवाला आपण आराधना देत आहोत आणि हे गीत त्याला सादर करीत आहोत की आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु, पूजन को हम आए हैं चरणों में तेरे प्रभु। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु, पूजन को हम आए हैं चरणों में तेरे प्रभु। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु, पूजन को हम आए हैं चरणों में तेरे प्रभु। क्या चढ़ाए हम, कुछ भी नहीं हमारा, ये जीवन भी यीशु मसीह तुम्हारा। क्या चढ़ाए हम, कुछ भी नहीं हमारा, ये जीवन भी यीशु मसीह तुम्हारा। जान दे करके तूने कर दिया तेरा जीवन हमारा, जान दे करके तूने कर दिया तेरा जीवन हमारा। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु, पूजन को हम आए हैं चरणों में तेरे प्रभु। तेरे प्यार के बदले क्या करें समर्पण, लूटूंगी हर एक स्तुति, करते हैं तुझको अर्पण। एक ऐसी कृपा तू करना, तेरे चरणों में सदा हमको रखना। एक ऐसी कृपा तू करना, तेरे चरणों में सदा हमको रखना। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु, पूजन को हम आए हैं चरणों में तेरे प्रभु, चरणों में तेरे प्रभु, चरणों में तेरे प्रभु। राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला यावेळेस आपण गौरव देत आहे, जो आपल्या मान सन्मानास योग्य असा परमेश्वर आहे, जो रात्रंदिवस आपली काळजी घेणारा आपला देव, जो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर स्वर्गातून पाठवणारा देव, त्या देवाला आपण यावेळेस म्हणूयात
की देव बाप्पा मी माझी प्रार्थना सादर करून तुझ्या पुढे करत आहे. मला जगात काही मिळो अथवा न मिळो, परंतु परमेश्वरा तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. या आशयाचं गीत यावेळेस आपण गात आहोत. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. जीवन की राहों में चलता रहूंगा, प्रभु की स्तुति करते हुए. दुख में रहूं या सुख में रहूं मैं, प्रभु की स्तुति करूं. जीवन की राहों में चलता रहूंगा, प्रभु की स्तुति करते हुए. सुख में रहूं या दुख में रहूं मैं, प्रभु की स्तुति करूं. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. आत्मा के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. प्रभु की सेवा में अपना तन मन देता रहूंगा सदा. आत्मा के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. प्रभु की सेवा में अपना तन मन देता रहूंगा सदा. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. प्रभु की स्तुति हो. प्रभु की स्तुति हो. येस, जो परमेश्वर आपला हकेला मान देऊन आपल्यामध्ये विराजमान होणारा देव आहे, त्या देवाला यावेळेस आपण मनापासून त्याचं स्तवन करत आहोत, त्याच्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण आपला देव परात्पर देव आहे, जो स्तुती स्तवनामध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. यावेळेस आपण समर्पणामध्ये जात आहोत, देवाला आपण आळवत आहोत. देवाकडून परमेश्वराकडून आपण एक ऊर्जा घेत आहोत, कारण इथून पुढच्या वेळेमध्ये परमेश्वराने आपल्याला सांभाळावं, परमेश्वराने आपल्याला त्याच्या पंखाखाली घ्यावं. आणि म्हणून आपण देवाला एक प्रार्थना सादर करत आहोत आणि त्याला म्हणत आहोत, प्रार्थना में तुझसे करू ओ मेरे प्यारे मसीहा. आपण आपले डोळे बंद करूयात, कारण आपण जिवंत देवापुढे यावेळेस उभे आहोत, जो आपल्यामध्ये विराजमान झालेला आहे. त्याचं स्वागत करत असताना आपल्या अंतःकरणाचं समर्पण यावेळेस आपण त्याला करत आहोत आणि त्याला आपण म्हणत आहोत की यस मास्टर, आमचा विश्वास आहे, आज तू आम्हामध्ये विराजमान आहे. तुझ्या पवित्र आत्म्याला पूर्ण मोकळीक तू येथे आम्हामध्ये दिलेली आहे. आम्ही तुझं स्वागत करतो परमेश्वर. आज असंख्य लोक देव बाप्पा ह्या माध्यमातून पाहत आहेत, त्या प्रत्येक लोकांना परमेश्वर पुन्हा एक वार जिवंत देवाचा अनुभव येऊ दे मास्टर. कार्य तुझं आहे परमेश्वर, ते तू कर. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए. मेरा ये जीवन
करता धन्यवाद देते परमेश्वरा यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या नावाला. तू आमच्यामध्ये विराजमान झालास परमेश्वरा. तुझं मी आगत आणि स्वागत करते. राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला यावेळेस मी मान महिमाने गौरव देते, कारण त्यास एकमात्र पात्र असा तो आमचा परमेश्वर आहे. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, आज देव बाप्पा जी संधी तू मला दिलेली आहे त्या संधीसाठी परमेश्वरा मी तुझे मनापासून आभार मानते. इथून पुढच्या वेळेमध्ये परमेश्वरा प्रार्थना या विषयावर बोलत असताना देव बाप्पा तुझा अनुग्रह तू मजवर दे, कारण तुझ्या अनुग्रहाशिवाय परमेश्वरा काहीच नाही. तू माझा उत्तम शिक्षक हो परमेश्वरा. तू माझ्या सोबत राहा मास्टर. देव बाप्पा तू आमचा किती चांगला देव आहे त्याचा अनुभव पुन्हा एक वार तू आम्हाला देतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. जे मी बोलणार आहे परमेश्वरा ते बोलत असताना तुझ्या सामर्थ्याने परमेश्वरा मी इथून पूर्णपणे परमेश्वरा बोलावी असं तू दे. आणि ही प्रार्थना परमेश्वरा तू मान्य केलीस म्हणून प्रभू येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात, त्याचा आपण आभार मानूयात, कारण आपला परमेश्वर चांगला आहे. खरंच आपला परमेश्वर इतका चांगला आहे की त्याने आपल्याला या पृथ्वी तलावून निवडून घेतलेला आहे. त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलेला आहे, जो नेहमी आपल्या स्तुतीस्तवनात विराजमान होणारा देव आहे. त्या देवाला यावेळेस आपण वंदन करूयात आणि पुन्हा एक वार त्याचे मनापासून आभार मानूयात. आणि पुन्हा मी यूथ विथ मिशनचे आभार मानते अशासाठी की त्याने ही संधी आज मला दिलेली आहे. प्रियांनो, आपल्याला माहीत आहे की ज्या आता परिस्थितीतून आपण जात आहोत, ज्या पूर्ण वातावरणातून आपण जात आहोत, तो वातावरण म्हणजे कोविडच्या संदर्भातला आहे. आणि तरी पण देवाचे आपण आभार मानूयात की देवाने आपल्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. आणि ह्या कोविडच्या संदर्भात कितीही सगळीकडे लागण झाली तरी परमेश्वराने आपल्या तंबूजवळ ती लागण येऊ दिलेली नाही, कारण आपला परमेश्वर महान आहे, राजांचा राजा आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि का माझ्या जीवाने म्हणू नये की हे देवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नकोस, कारण आपला परमेश्वर हा प्रार्थनेत बसणारा देव आहे, प्रार्थनेत विराजमान होणारा देव आहे. आणि हाच विषय घेऊन मी आज तुमच्या पुढे येत आहे. आपल्याला माहीत आहे पवित्र शास्त्रामध्ये अनोशियाच्या काळापासून उत्पत्ती 4 अध्याय आणि 26व्या वचनामध्ये आपल्याला समजतंय की आपल्याला परमेश्वराने प्रार्थना हा शब्द दिला आहे. आणि अनोशियाच्या काळापासून लोक प्रार्थना करण्यास लोकांनी सुरुवात केलेली आहे. आपल्याला हे माहीत आहे की जेथे दोघी किंवा तिघी परमेश्वराच्या नावाने एकत्र जमतात तेथे परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देतो. आपला प्रार्थना देव ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणं, आत्म्याच्या साह्याने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने परमेश्वरापुढे सादर होणं म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थना 2 प्रकारच्या असतात, एक म्हणजे वैयक्तिक प्रार्थना आणि दुसरं सामूहिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपलं स्वतःचं इन्काउंटर देवाबरोबर व्हायला हवं, कारण मत्ती याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगतं की तू आपल्या खोलीत जा, दार बंद कर आणि गुप्तवासी पित्याजवळ प्रार्थना कर. येस, आपला गुप्तवासी पिता स्वर्गातून आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे. आपलं पर्सनल इन्काउंटर त्यावेळेस देवाबरोबर व्हायला हवं. सामूहिक प्रार्थना जे आता आपण बघत आहोत ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपली वैयक्तिक प्रार्थना देखील आपण देवाकडे सादर करत आहोत आणि आपली सामूहिक प्रार्थना देखील आपण देवाकडे सादर करत आहोत. जरी चर्चेस बंद पडले असले, जरी लोकांचं एकत्र येणं बंद पडलं असलं, जरी कुटुंब एकमेकांना भेटत नसले, जरी नातेवाईक एकमेकांशी प्रस्थापित होत नसले, तरीही सामूहिक प्रार्थना आज कुटुंबात होत आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण जरी चर्चेस बंद झाले तरी परमेश्वराने घराला चर्च केलेला आहे आणि देवाची हीच इच्छा आहे कुटुंबाने एकत्र येऊन परमेश्वराकडे प्रार्थना करावी. आणि खरंच ज्या देवाने कुटुंब प्रस्थापित केलेलं आहे त्या देवाला हे आवडणार नाही का? निश्चित त्याला हे आवडणार आहे. आणि आपण देवाला नेहमी संतोष देणारे असावेत.
कुटुंबात प्रार्थना सुरू झालेल्या आहेत, मंडळीत प्रार्थना सुरू झालेल्या आहेत, देशात प्रार्थना सुरू झालेल्या आहेत, जगात प्रार्थना सुरू झालेल्या आहेत. जागतिक पातळीवर 2 किंवा 3 मित्रमैत्रिणी आणि सगळे गट एकत्र येऊन प्रार्थना करत आहेत. आणि किती मोठं सामर्थ्य प्रार्थनेचं आहे पहा. कारण देव प्रार्थनेतून सुटका करणारा देव आहे. प्रार्थनेतून देव उत्तर देणारा देव आहे. प्रार्थनेद्वारे देव आपली वैयक्तिक भेट घेणारा आपला देव आहे. आणि का माझ्या जीवाने म्हणू नये मग, हे देवा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. सामर्थ्याने जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा प्रियांना आपल्याला माहीत आहे की त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळतं. आणि म्हणून आपल्याला वचन सांगतं की तू गुप्तदर्शी पित्याचं गौरव कर, म्हणजे तो तुला फळ देईल. आपण प्रार्थना का करतो? कारण आपल्याला प्रार्थनेद्वारे काहीतरी हवं असतं. प्रार्थनेचं उत्तर मिळावं असं आपल्याला वाटतं, आजार बरे व्हावेत असं आपल्याला वाटतं, सामर्थ्य धैर्य आपल्याला मिळावं असं वाटतं, आणि महत्त्वाचं म्हणजे बंधनं तुटावीत म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण प्रार्थना करावी. आपण त्यासाठी प्रार्थना करतो. आणि देवाला हे नेहमीच आवडतं, कारण मनुष्याशी संगती ठेवणं यासाठी परमेश्वर खूप आपल्याला आशीर्वाद देतो. आणि अशा आपल्या राजाची आपण लेकरं आहोत की जो आपल्याला प्रार्थनेद्वारे आपल्याशी डिरेक्टली बोलतो, हे ना. कुठलाही मेडिएटर नाही, पण प्रार्थनेद्वारे आपण देवाशी डायरेक्ट बोलू शकतो, असा आपला देव चांगला आहे. आणि कोणा एकाने म्हटलेलं आहे, प्रेयर इज द की ऑफ क्लोज डोअर. प्रेयर इज द की ऑफ क्लोज डोअर. सिच्युएशन कशी असो बहिणींनो, भावांनो, आपण प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रार्थनेद्वारे देवाचे आभारच मानायला हवे. आपल्याला माहीत आहे हिजकियाची प्रार्थना, जेव्हा यशाया 38 आपल्याला आपण बघतो की हिजकियाने जेव्हा प्रार्थना केली, हिजकियाला निरोप आला की तू आपली निर्वाण कर, कारण तू तर मरणार आहेस, जगणार नाहीस. तेव्हाच त्याने खूप सुंदर कृती केली. त्याने आपलं तोंड भिंतीकडे केलं, जगाकडे पाठ केली आणि परमेश्वरापुढे, परात्पर देवापुढे तो झुकला आणि त्याने प्रार्थना केली. आणि विशेष म्हणजे लागलीच प्रार्थनेचं उत्तर देणारा देव, त्याने त्याची लगेच प्रार्थना ऐकली आणि हिजकियाला 15 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं. किती चांगला देव आहे. हिजकियाला त्याने 15 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं. इन्स्टंट प्रेयरचं आन्सर देणारा आपला देव आहे. देवाच्या सेवकांनी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देणारा आपला देव आहे. आपल्याला एक खूप चांगली प्रार्थना माहीत आहे की जी याबेसाने केलेली आहे. पहिले इतिहास याचा 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपल्याला कळतं की याबेस हा यहुदा वंशाचा होता आणि त्याने जी प्रार्थना केली ती सगळीकडे लोकप्रिय झालेली आहे, कारण त्याने इस्रायलाच्या देवाजवळ प्रार्थना केली आहे, जो देव आज, काल आणि युगानुयुग सारखाच आहे. त्या देवाजवळ त्याने प्रार्थना केली आणि तो तिथे म्हणतो की हे परमेश्वरा, माझे खरोखर कल्याण कर, माझ्या मुलखाचा विस्तार कर, समृद्धी मला दे, माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊ देऊ नको, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. आणि ही प्रार्थना देवाने त्याची ऐकली आणि देवाने लगेच याबेसाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्याला ब्लेसिंग्स दिलं, कारण याबेसाने विश्वासाने देवाजवळ प्रार्थना केली होती आणि देवाचा वरदहस्त त्यावर होता. आणि हेच आपल्याला करायचं आहे. याबेसासारखी प्रार्थना आपल्याला देवाजवळ करायची आहे आणि मग ती प्रार्थना देव आपली मान्य करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आपल्याला संकट समय देखील प्रार्थना करायची आहे. सामर्थ्यासाठी परमेश्वराकडून आपल्याला सामर्थ्य मिळावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. पवित्र शास्त्रातून आपल्याला माहीत आहे की असा राजा, जो यहुदाचा राजा होता, जो अबियामाचा पुत्र होता, आणि त्याने जेव्हा त्याच्या कारकिर्दीमध्ये तो आला तेव्हा त्याने मूर्तीपूजा काढून टाकली. आशारा मूर्ती त्याने काढून टाकल्या. देवाच्या दृष्टीने चांगले ते त्याने केलं. आणि जेव्हा देवाच्या दृष्टीने चांगलं ते आपण करतो तेव्हा देव आपली प्रार्थना नेहमी ऐकतो. आणि त्याने काय केलं, आज्ञांचं पालन करण्यास पूर्ण लोकांना मोकळीक दिली. सूर्याच्या मूर्ती त्यांनी काढून टाकल्या आणि त्यावेळेचा काळ खूप चांगला होता असं म्हटलं जातं, कारण त्यावेळेस परमेश्वराने त्यांना आराम दिलेला आहे. त्याच्या काळात लढाया होत नव्हत्या, परंतु त्यावेळेस असं घडलं की जेरह त्याच्यावर उठला. आणि जेव्हा जेरह त्याच्यावर उठला, लढाई करण्यास तो आला, तेव्हा याबेसाने कोणाचीही मदत घेतली नाही. त्याच्याकडे सैन्य होतं, राज्य होतं, मंत्री होते, सगळे होते, पण याबेसाने कोणाची मदत घेतली नाही. तो कोणाकडे गेला माहिती आहे ना? देवाकडे गेला. आणि तो देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, ते परमेश्वरा, तू सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा देव आहेस. तुझ्या वाचून अन्य कोणी देव नाही. जेव्हा आपण पूर्ण मान महिमा गौरव देवाला देतो तेव्हा देव आपल्या प्रार्थना स्वर्गातून ऐकतो आणि तो म्हणत आहे, देवा माझे सहाय्य कर, आमची भिस्त तुझ्यावर आहे, तुझ्यावर माझा भरोसा आहे. आणि हे देवा, तू माझी प्रार्थना ऐक आणि हे जे मानवाने आमच्यावर वर्चस्व केलं आहे ते होऊ देऊ नको. आणि त्यावेळेस लगेच देवाने त्याची प्रार्थना
ऐकलेली आहे आणि त्याची प्रार्थना ऐकलेली आहे आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस सैन्य आलं तेव्हा जेरहाचं सैन्य पळून गेलेलं आहे. ते कुशी सगळे पडले, तोंडावर पडले आहेत. आणि आपल्याला इथे कळतं की जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपल्या विनंत्या देवापुढे मांडतो, पूर्ण मान सन्मान गौरव देवाला देतो, तेव्हा देव आपल्या वतीने लढणारा देव आहे. आजही आपल्याला माहीत आहे की सैतान आपल्या पुढे उभा राहतो किंवा आपल्याला अशा अडखळणात तो घालतो. आणि जर आपण पूर्ण प्रश्न देवापुढे ठेवले तर परमेश्वर आपल्या वतीने त्याच्याशी लढणारा देव आहे. कारण देवाने आपल्याला ते शस्त्र दिलेलं आहे. म्हणून आपल्याला असं समजतं की आशीर्वादित तो आहे जो देवावर भरोसा ठेवतो आणि शापित तो आहे जो मनुष्यावर भरोसा ठेवतो. म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की मनुष्याला शरण जाण्यापेक्षा देवाला भरोसा ठेवणे कितीतरी चांगले आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देत राहत आहोत. आपण परमेश्वराचा आपण गौरव करत आहोत. प्रार्थना काय आहे हे आपण यावेळेस समजून घेत आहोत. आणि यावेळेस आपण प्रार्थनेचं सामर्थ्य पाहूया की जेव्हा यहोशाफाट राजा जो होता, सगळे मोवाबी लोक जेव्हा त्याच्याकडे चालून आले तेव्हा यहोशाफाटाने प्रार्थना आणि उपवास केलेला आहे. त्याला खबर मिळाली की शत्रू समुद्र पलीकडून तुझ्याकडे येत आहे, लढाई करण्यास येत आहे. आणि त्यावेळेस त्याची ॲक्शन बघा. त्याला त्याचा धाक पडला, तो शरण गेला, त्याने उपवास केला आणि तिथे एक फरमान काढलं. आणि यहोशाने असं फरमान काढलं की त्याने सगळ्या मंडळीला मंदिराच्या अंगणामध्ये बोलवलं आहे, जिथे पवित्र परमेश्वर वास करतो. आपले प्रश्न घेऊन तो तिथे गेलेला आहे. ती प्रार्थना त्याने तिथे मंदिराच्या अंगणात उभी राहून केलेली आहे. आणि तो म्हणतो, हे पूर्वजांच्या देवा, कोणी तुझ्यासमोर टिकाव धरील काय, कारण तूच स्वर्गाचा राजा आहेस. जो देश तुम्हाला कायमचा दिलेला आहे, तुझ्या नामाप्रित्यर्थ जे हे मंदिर बांधलेलं आहे, येथे प्रार्थना केल्यास तू आमचा बचाव करशील हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून परमेश्वरा, ह्या समूहाशी लढण्याची आमची ताकद नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. येस, जेव्हा आपण निर्बल होतो आणि आपला भार पूर्ण परमेश्वरावर टाकतो तेव्हा परमेश्वर आपल्या वतीने लढतो. आणि तेथे कसं झालेलं आहे, सामूहिक प्रार्थना, राजा, त्याची प्रजा, सर्व मुलेबाळे, स्त्रिया, यहुदी लोक सगळे उभे राहिलेले आहेत आणि एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करत आहेत. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने त्यांना दिलं की परमेश्वर तिथे त्यांना सांगत आहे संदेशाद्वारे, घाबरू नका, कारण युद्ध तुमचं नाही, तो युद्ध देवाचं आहे. आणि उद्या जेव्हा ते लोक चाल तुमच्यावर करून येतील तेव्हा जय तुमचा आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वराच्या आपल्या प्रार्थना ऐकत आहे. आणि मग ते तकोबाच्या रानात जेव्हा गेले तेव्हा त्यांनी त्या संदेशावर विश्वास ठेवला, परमेश्वराचा धन्यवाद केला, स्तुती गायनं गायली आणि ते त्या शत्रू पुढे उभे राहिले. आणि मग ते दबा धरून राहिलेले शत्रू त्यांचा त्यांनी मोड केलेला आहे, कत्तल उडवलेली आहे, त्यांचा विध्वंस केलेला आहे, प्रेताची प्रेतं पडलेली आहेत आणि त्यांना तिथे शत्रूवर जय मिळवलेला आहे. प्रियांनो, जेव्हा आपण प्रार्थनेत देवाला गौरव देतो तेव्हा देव त्याचं गौरव प्रगट करतो. असा आपला देव गौरव प्रगट करणारा देव आहे. आणि जय मिळाल्यावर ते गप्प बसले नाहीत, हेच आपल्याला करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला देव प्रार्थनेचं उत्तर देतो त्यावेळेस आपल्याला ते गप्प बसायचं नाही, तर ही सुवार्ता आपल्याला इतरांना सांगायची आहे, ही साक्ष आपल्याला इतरांना द्यायची आहे. कारण देवाने खास साक्षीसाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि जय मिळाल्यावर त्यांनी काय केलं, ते बाराखाच्या खोऱ्यात गेले, तिथे त्यांनी धन्यवाद केला, देवाचे त्यांनी आभार मानले, विणा आणि खंजिरी वाजवल्या आणि यरूशलेमेतील मंदिरात उभे राहून त्यांनी त्याच अंगणात उभे राहून जिथे त्यांनी देवाची प्रार्थना केली होती तिथे ते उभे राहिले आणि देवाचं पुढे एकदा स्तुतिस्तवन केलं आणि देवाच्या नावाने धन्यवाद केलेला आहे. देवाचे त्यांनी आभार मानलेले आहे. राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला असंच आपल्याला करायचं आहे. या जगाची परिस्थिती कशीही असो, आपली वैयक्तिक परिस्थिती कशीही असो, आपली कौटुंबिक परिस्थिती कशीही असो, आपल्याला नेहमी देवापुढे प्रार्थनेची ढाल घेऊन उभा राहायचं आहे. कारण आपला देव प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देणारा देव आहे. आज जर जगाची परिस्थिती आपण पाहायला गेलो तर परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे पृथ्वी रिक्त करत आहे, ओसाड पडलेली आहे, पृथ्वी विरूप करत आहे, रहिवाशांची दानादान झालेली आहे. परमेश्वर पृथ्वी रिक्त करत आहे कारण परमेश्वर असा बोललेला आहे. आज ह्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत, त्याला अनुसरून अनेक रोग येत आहेत, मर्या येत आहेत, आजारी लोक पडत आहेत, सार्क आलेला आहे, ॲक्सिडेंट होत आहेत. मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण बघतो समुद्रात ती गलबतं पडत आहेत, वणवा पेटलेला आहे, समुद्र रौद्ररूप धारण करीत आहे, लोकांचं स्थलांतर होत आहे. परंतु आपला बचाव केवळ परमेश्वरामुळे आहे.
कारण जेव्हा आपण देवाला उंच करतो, परिस्थितीला नाही, परिस्थिती कशीही असो, आपल्याला देवाला उंच करायचं आहे. आणि जेव्हा आपण देवाला उंच करतो तेव्हा देव आपल्याला पुच्छ नव्हे तर मस्तक करणारा देव आहे. आणि म्हणून आपल्या विनंत्या आणि आपल्या प्रार्थना आभार प्रदर्शनासकट आपल्याला देवाला द्यायच्या आहेत. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत तुम्ही देवाची उपकार स्तुती करा. देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत आपण, त्याचं उपकार स्मरण करत आहोत. कारण खरंच आपला परमेश्वर खूप चांगला आहे आणि प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. आपल्याला रात्रंदिवस प्रार्थना करायची आहे, जशी नेहम्याने केली आणि कोट बांधण्यासाठी त्याने विनंती केली आणि राजाने त्याची विनंती ऐकलेली आहे आणि नेहम्याला त्याचा कोट बांधण्यासाठी पाठवलेला आहे. तसं नेहम्यासारखी आपल्याला रात्रंदिवस प्रार्थना करायला हवी. आपल्याला सकाळी उठून दाविदाप्रमाणे प्रार्थना करायला हवी आहे. कारण दावीद म्हणतो, प्रातःकाळी मी तुझी वाणी ऐकतो आणि तुला मी माझी प्रार्थना व्यवस्थित रचून सादर करतो. कारण आमचा देव प्रार्थना ऐकणारा आहे, हा दाविदाचा विश्वास होता. आपल्यालाही आपली प्रार्थना देवाला सादर करायची आहे. आणि एक प्रॅक्टिकल उदाहरण मी तुम्हाला यावेळेस सांगत आहे की जेव्हा आपलं पर्सनल इन्काउंटर देवाबरोबर होतं किंवा आपलं पर्सनल मेडिटेशन आपण देवाला देतो, जसं आता आपण म्हणत आहोत की दावीद राजा सकाळी उठून देवाजवळ प्रार्थना करायचा, प्रभू येशू रात्री जाऊन परमेश्वराशी म्हणजे आपल्या पित्याशी बोलायचा, तसं जर आपलं पर्सनल मेडिटेशन आपण अगदी पहाटे देवाला दिलं तर निश्चित माझा विश्वास आहे, पण देवाच्या प्रिय लेकरांनो, माझा विश्वास आहे की देव त्या प्रार्थना ऐकतो. कारण देवाला आपण त्याच्या स्तुतीस्तवनामध्ये बसलेलं आवडतं, आपण त्याच्याशी बोललेलं आवडतं. आपला एकांत वास आपण देवाला द्यायला हवा. कारण देव आपल्याला त्याद्वारे ऊर्जा देतो, सामर्थ्य देतो. आणि म्हणून सकाळी झोपेतून उठण्याच्या आधी, जगात आपण पुन्हा एक वार आपलं जगकाम करायला सुरुवात करण्याच्या आधी जर आपण देवाला शरण गेलो आणि देवाकडून आपण दिवसभर लागणारी ऊर्जा मागून घेतली तर माझा विश्वास आहे आणि अनुभव आहे की देव आपल्याला टाकत नाही, सोडत नाही. संकट समयी तो आपल्या सोबत राहतो, सदा सर्वदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या सोबत असतो. आणि देव आपल्याला सांगत असतो, आपली भेट घेत असतो आणि आपल्याला कसं राहायचंय, कसं कोणाबरोबर वागायचंय, कसं ड्युटीवर आपल्याला एकमेकांशी संपर्क साधायचा आहे आणि किती मवाळतेने आपण इतरांपुढे सादर व्हायचे. कारण आपला देव शांततेचा देव आहे, आपला देव मवाळतेचा देव आहे. आणि ह्या मेडिटेशनद्वारे जेव्हा सकाळी आपलं समर्पण आपण देवाला देतो, ती ऊर्जा देवाकडून आपण घेतो, तेव्हा देव अनेक आशीर्वाद आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि माझा हा अनुभव आहे आणि आज मला माहीत आहे की आज जे बघत आहेत सगळे विश्वासणारे तेही ह्या अनुभवातून जात आहेत. परंतु जर कोणी हा अनुभव घेतला नसेल तर प्रियांनो, खरंच आज तो दिवस आहे. उद्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हीही आपल्या जीवनामध्ये बघाल की परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादानं भरतो. परमेश्वराचं वचन 1 थेसलोनिकं 5:17 आपल्याला सांगतं, निरंतर प्रार्थना करा, खचू नका, सतत प्रार्थना करा. आज जर आपण बघितले तर जगातले लोक निरंतर प्रार्थना तर दूर, पण निरंतर मोबाईलमध्ये लागलेले आहेत, नाही का? काय आपल्याला मिळणार नाहीये त्यापासून. आपले डोळे खराब होतात, आपली बुद्धी बऱ्यापैकी म्हणजे अशी व्यवस्थित काम करत नाही असं मला वाटतं आणि त्या मोबाईलमध्ये आपण घडून जातो. परंतु त्याहीपेक्षा गरज आहे तिथे मोबाईल आपल्याला वापरायचंच आहे. परंतु त्याहीपेक्षा जर आपण निरंतर परमेश्वराच्या स्तुतीस्तवनामध्ये गेलो, निरंतर आपण त्याच्या प्रार्थनेमध्ये गेलो तर निश्चित जसा मित्राशी बोलतो, जसा देव अब्राहमाशी बोलत होता, तसा तो माझा देव, त्या काळचा देव, आजचा देव एकच आहे. तो माझ्याशी बोलणार नाही का? होय, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो माझ्याशी बोलेल. कारण माझा देव माझ्याबरोबर संगती करणारा देव आहे. आणि यावेळेस खरंच आपण त्याला धन्यवाद देऊयात की आपला देव विश्वसनीय आहे, तो आपल्याला कधीच दगा देत नाही. देव नेहमी आपल्याबरोबर प्रामाणिक असतो. ऑल द टाईम, ऑल द डे, वॉट एव्हर यू आर अँड व्हेन एव्हर यू आर, यू शुड डू प्रेयर अँड यू शुड स्टे इन फ्रंट ऑफ द गॉड. अत्याग्रहाने केलेली प्रार्थना देवाला नेहमी आवडते. नवीन करारात जर आपण पाहायला गेलो तर परमेश्वराचं वचन आपल्याला लूक 18 समजतं की प्रभू येशूने तेथे एक दाखला दिलेला आहे. आणि तो दाखला असा की एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे, तो माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. आणि ती विधवा जेव्हा त्या न्यायाधीशाकडे आली आपली दाद मागण्यासाठी, वारंवार येऊन ती त्याला दाद मागत होती आणि त्याला न्याय मागत होती. परंतु तो खूप काळ निघून गेला तरी तो तिला न्याय देत नव्हता. पण त्याच्या मनात एक विचार आला आणि तो म्हणाला की मी देवाला भीत नाही, माणसालाही मी जुमानत नाही, पण ही विधवा सारखी येऊन मला त्रास देते. मग मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला रंजीस करीन. असंच आपल्याला देवाकडे जायचं आहे. सतत आणि सतत
देवाला अडवायचं आहे. देवाला आपल्याला काही गोष्टी ज्या आपण मागत आहोत त्या जर देवाच्या इच्छेने उचित असतील तर त्या देवाला देण्यास आपल्याला भाग पाडायचं आहे. कारण आपला परमेश्वर म्हणजे आपला बाप आहे. आणि बाप नेहमी मुलांना जे आवश्यक आहे ते झोपेतही पुरवणारा देव आहे. जसा न्यायाधीशाने त्या विधवेचा न्याय केला तसा आपला परमेश्वर आपला न्याय करणारा देव आहे. कारण जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे रात्रंदिवस त्याचा धावा करतात आणि देव कधीच त्यांच्या प्रार्थनेला विलंब लावत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की निरंतर प्रार्थना करा म्हणजे स्वर्गाचा देव ऐकील आणि त्याचं उत्तर आपल्याला देणार आहे. दानिएलाप्रमाणे नित्यक्रमाप्रमाणे दानिएलचा नित्यक्रम होता. तो दिवसातून 3दा प्रार्थना करत होता. आणि म्हणून माहिती आहे आपल्याला दानिएलाला देवाने उच्चस्थानी नेलं, सिंहाच्या गुहेतून त्याला सोडवलं. असा आपला परमेश्वर चांगला आहे. आणि दानिएलाप्रमाणे तोही आपल्याला सांगत आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा प्रार्थना करत जा. आपले जीवन देखील प्रार्थनाशील जेव्हा आहे असं आपला परमेश्वर बघेल त्यावेळेस निश्चित परमेश्वराला स्वर्गातून आनंद होणार आहे. आणि कोणा एकाने असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही प्रार्थना करणे थांबवाल तर तुम्ही पाप करणे सुरू कराल. प्रार्थना हे केवळ दया मिळवण्याचे साधन नाही तर पापाला प्रतिबंध करण्याचे साधन आहे. येस, पापाला जर प्रतिबंध करायचा असेल तर आम्हाला सदा सर्वदा परमेश्वराच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. देव आपली प्रार्थना ऐकतो जशी देवाने शल्मोनाची प्रार्थना ऐकलेली आहे. देव सदैव आपल्या प्रार्थनेत विराजमान होतो. स्वर्गातून परमेश्वर आपल्या ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्याच्यासाठी आशीर्वाद देतो. आपल्याला नेहमी स्वतःसाठी प्रार्थना करायची आहे. समर्पणात जाऊन देवबापाच्या चरणी बसून तो काय म्हणतो हे ऐकून घ्यायचं आहे. आपले गाराणे आपण परमेश्वराला मांडायचं नाहीये, आपल्या मागण्या आपण परमेश्वराला द्यायच्या नाहीत. कारण आपल्याला जे लागतं ते झोपेतही पुरवणारा तो देव आहे. प्रार्थनेमध्ये नेहमी आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे. कारण मानवाशी बोलणं हे देवाला नेहमीच आवडत आहे. आणि म्हणूनच आदामाला त्याने एदेन बागेमध्ये ठेवलं होतं की दररोज संध्याकाळी शिळोप्याचा वारा जेव्हा सुटत होता तेव्हा परमेश्वर तिथे येत असे आणि आदामाशी बोलत असे. असा आपला परमेश्वर चांगला आहे. आणि आपल्याला अशा लोकांसाठी देखील प्रार्थना करायची आहे की जे देवाची निर्भस्तना करतात. त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. देवाने ह्या जगामध्ये काम करी पाठवावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण आपल्याला माहीत आहे खूप समय जवळ आलेला आहे. देवादिदेव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जो स्वर्गात सिंहासनारूढ आहे तो आपल्या पुत्राला केव्हा या जगात पाठवेल आपल्याला माहीत नाही. हे पुत्राला देखील माहीत नाही की तो कधी येथे येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. त्यासाठी आपल्याला तयारीत असणं गरजेचं आहे. आपली शस्त्रसामुग्री घेऊन आपल्याला तयार असणं गरजेचं आहे. तारणाची शिरस्त्राण, उरस्त्राण, सुवार्तेच्या पादुका ह्या घेऊन आपल्याला तयार राहायचं आहे. आणि परमेश्वर इथे म्हणत आहे पीक फार आहे, काम करी थोडे आहेत. हा समय आहे प्रियांनो आपल्याला ते काम करण्याचा, जे काम परमेश्वराने आपल्याला सोपवून दिलेलं आहे. आणि परमेश्वर असं म्हणत आहे पिकाच्या धण्याने आपल्या कापणीस काम करी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. देवाला धन्यवाद देते, खरंच मनापासून आभार मानते की ह्या युथ विथ मिशनला परमेश्वराने ह्या कामासाठी निवडून घेतलेलं आहे. कारण देवाला तरुण नेहमी आवडतात है ना. परमेश्वर खूप महान आहे. आणि तरुणांनी ह्या दिवसात जगात इतरत्र वाहवत न जाता जर आपलं काम केलं, आपल्या स्वतःचं वैयक्तिक जीवन सांभाळलं, आपलं कौटुंबिक जीवन सांभाळलं, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत ते राहिले, आपल्या चर्चची त्यांनी सेवा केली आणि देवाचीही जर त्यांनी सेवा केली आणि अशा वेगवेगळ्या मिशनद्वारे जर त्यांनी परमेश्वराचं नाव उंच केलं तर माझा विश्वास आहे की परमेश्वर त्या प्रत्येक युथला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वर म्हणतो मोजता येणार नाहीत इतके आशीर्वाद मी तुम्हाला देणारा देव आहे. काय पाहिजे आपल्याला अजून? जेव्हा आपल्याला परमेश्वराचे आशीर्वाद असतात ना तेव्हा जगातल्या कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमतरता पडत नाही. आणि एक धाडस येतं की माझा देव, पुरवठा करणारा परमेश्वर, प्रार्थनेचं उत्तर देणारा देव माझ्याबरोबर असो. जग माझ्याबरोबर असो अथवा नसो पण माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि का माझ्या जीवानी म्हणून होय देव बाप्पा तू आज माझ्याबरोबर आहे. मला हेही माहीत आहे की जेव्हा मी स्वर्गात जाणार आहे तेव्हा तेथे तूही माझ्याबरोबर असणार आहे. सदा सर्वदा त्या परमेश्वराच्या भोवती त्याचं स्तुतिस्तवन करण्यासाठी त्याने आपल्याला सज्ज केलेलं आहे. आपण खरंच तयारी करूयात त्या नव्या यरुशलेमेमध्ये जाण्यासाठी. आपल्या कुटुंबासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. कारण कुटुंब देवाने प्रस्थापित केलेलं आहे. कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिलेला आहे. कुटुंबावर देवाने अभिषेक पाठवलेला आहे. आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण तो यल शदाय आहे. कुटुंबाच्या शांततेसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण असं म्हटलं आहे की नो प्रेयर नो पीस.
कुटुंबासोबत देवाने राहावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे, कारण तो इमान्युएल आहे, नेहमी आपल्याबरोबर राहणारा देव आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे, कारण तो प्रोव्हायडर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सैतानाला हरवण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायचं आहे, कारण जो प्रेयरलेस आहे तो पॉवरलेस असतो, है ना. आणि म्हणून जर आपल्याला ती पॉवर देवाकडून हवी असेल, त्या सैतानाला आपल्याला हरवायचं असेल, तर आपल्याला प्रार्थनेत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला देवाने सांगितलेलं आहे नवीन करारामध्ये की आपल्याला धोंग्यासारखी प्रार्थना करायची नाही आहे की नाही. तर आपल्याला कशी प्रार्थना करायची आहे का जकातदारासारखी, स्वर्गाकडे ही दृष्टी न लावता तो परमेश्वरापुढे उभा राहिला आणि आपला ऊर बडवीत तो म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. होय, आम्ही जन्माचेच पापी आहोत आणि ह्या पापांची दया फक्त आपल्याला आपला परमेश्वर करू शकतो. आणि म्हणून आपल्याला तशी प्रार्थना लीनतेने आणि नम्रतेने करायची आहे की हे देवा मज पाप्यावर दया करायची आहे. जशी हन्ना संदेशश्रीने प्रार्थना केली होती, तिने देवाचे आभार मानले होते. प्रार्थनेत आपल्याला देवाचे आभार मानायचे आहे. ती मंदिरात राहून परमेश्वराची सेवा करत होती, उपवास प्रार्थना करत होती आणि परमेश्वराने तिला आशीर्वादित केलेला आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने गेतशेमानी बागेमध्ये गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे आणि तो म्हणाला, पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. येस, कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्याने आपल्याला कित्ता गिरवलेला आहे. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो, जसं मी प्रभू येशूचं अनुकरण करणारा आहे तसं तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. प्रभू येशूने देखील आपल्याला प्रार्थना शिकवलेली आहे, तशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. गुडघे टेकून केलेली प्रार्थना, परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन केलेली प्रार्थना, बंद खोलीत जाऊन केलेली प्रार्थना, परमेश्वराला स्तुती आराधना, हे सगळं परमेश्वराला मान्य होतं. आणि आपला देव कृपाळू कनवाळू मंद क्रोध जो आहे तो आपल्याला प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. शल्मोनाने तर आकाशाकडे हात उंच केले आणि परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला, गुडघे टेकून त्याने प्रार्थना केलेली आहे. येस, परमेश्वराने त्याची वेदी आपल्याला दिलेली आहे. आज आपलं घर ही आपली वेदी आहे. इथे आपला परमेश्वर आपल्यामध्ये विराजमान आहे, कारण विश्वासांच्या संगतीला आणि पंगतीला बसणारा आपला देव आहे. का माझ्या जीवाने म्हणू नये, हे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, कारण तो खूपच चांगला आहे. ह्या सगळ्यांनी प्रार्थना केली, परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची प्रियांनो, प्रार्थना करत असताना देखील प्रार्थनेत अडखळण येऊ शकतं. केव्हा? विलापगीत 3:44 मध्ये सांगल्याप्रमाणे, तो आपल्या स्वतःस अभ्राणे आच्छादिले आहे, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. अभ्राणे आच्छादिले आहे म्हणजे काय? माझं जीवन पापमय असेल, मी अनैतिकमध्ये असेल, मी देवाला नको असलेला असेल, मी निषेधलेल्या गोष्टी करणारा असेल, मी वैयक्तिक जीवनात देवाचा कृतीसह विश्वास न ठेवणारा असेल, त्याच्या कृतीवर विश्वास न ठेवणारा असेल, मी देवापासून दूर गेलेला असेल, मी अनेक देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणारा असेल, ह्या अभ्र्यांनी जर मी झाकलेला असू तर निश्चित माझी प्रार्थना देव ऐकणार नाही. आणि म्हणून आपल्याला देवाला शरण जायचं आहे. आज परमेश्वराने ते आपल्याला दाखवलेलं आहे की जर अशा गोष्टी काही माझ्या जीवनामध्ये असतील तर आजच तो समय आहे. आज गुडघ्यावर आपल्याला यायचं आहे आणि परमेश्वराला म्हणायचं आहे की माझ्यावरचे सगळे आच्छादन मी दूर करतो. मास्टर, तू मला तुझ्या आशीर्वादानं भर, तुझ्या प्रार्थनेने भर, कारण खरंच आशीर्वादित तो आहे जो देवावर भरोसा करतो आणि शापित तो आहे जो मनुष्यावर भरोसा करतो. आणि म्हणून देवाला शरण जाणं केव्हाही बरं आहे. आपल्याला कॉन्फिडन्स असायला हवा आपल्या प्रार्थनेचा, कारण देव हिजकियाप्रमाणे लागलीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. कधी कधी देव आपल्याला उशिरा उत्तर देतो. आपल्याला धीर धरायचा आहे, कारण धीराने आपल्याला ते सगळं परमेश्वराकडून घ्यायचं आहे. आणि काही प्रार्थनेचं उत्तर देव आपल्याला देतच नाही. तेव्हाच आपल्याला समजून घ्यायचं आहे की माझा देव जो माझा पिता आहे त्याला माझं भलं बुरं माहीत आहे. मी जे मागतोय कदाचित ते मला परमेश्वराला द्यायचं नाही, मला वेगळ्या मार्गाने किंवा वेगळ्या साधनांनी परमेश्वर तर देणार आहे. म्हणून आपण शांत राहायचं आहे, परमेश्वराकडे त्या गोष्टीसाठी आग्रह करायचा नाही. जसं कर्नेल्यांनी प्रार्थना केली त्याचं उत्तर त्याला देवाने दिलेलं आहे. कर्नेल नीतिमान होता, देवाचं भय बाळगणारा होता, दानधर्म करणारा होता, देवाची नित्य प्रार्थना करणारा होता आणि त्यामुळे कर्नेल्याची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. देव मंडळीची एकाग्रतेने केलेली प्रार्थना नेहमी ऐकतो. परमेश्वराने पेत्र आणि सिलाची प्रार्थना ऐकलेली आहे. जेव्हा ते मध्यरात्रीमध्ये तुरुंगात होते आणि त्यांनी प्रार्थना केली तेव्हा आपल्याला माहीत आहे की तुरुंगाची कवाडं उघडली गेलेली आहेत. असा आपला परमेश्वर आहे, सोडवणूक करणारा देव आहे.
राजांच्या राजा आणि प्रभूंचा प्रभू, जो नेहमी नीतिमानांची प्रार्थना ऐकणारा देव आहे. त्याला आत्म्याच्या साह्याने अनिर्वाच्य कन्याने केलेली प्रार्थना नेहमीच आवडते आणि देवाच्या लेकरांना तो प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देत असतो. आपल्याला माहीत आहे प्रियांनो, की आपण ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थना देवाकडे जातात आणि जर आपली प्रार्थना व्यवस्थित रचून आपण केली नाही तर आपल्या प्रार्थनेचे शब्द देखील हिरावून घेतले जातात. आणि म्हणून आत्म्याच्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या योगाने आपल्याला ती प्रार्थना करायला हवी. आपल्या प्रार्थना ह्या देवापुढे सोन्याच्या वाट्यांमधून जात असतात. धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्यांमधून पवित्र जनांच्या प्रार्थना देवाकडे देवाचे 4 प्राणी आणि 24 वडील घेऊन जात असतात. हे आपल्याला प्रकटीकरण 5 आणि 6 अध्यायामध्ये कळतं. त्यानंतर आपल्याला प्रकटीकरण 8व्या अध्यायामध्ये कळतं. पवित्र जनांच्या प्रार्थना घेऊन देवदूत स्वर्गातील वेदीपुढे पवित्र जनांच्या प्रार्थना घेऊन जातात. कारण पवित्र जनांच्या प्रार्थना देव ऐकणारा देव आहे, जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, जो सर्व समर्थ देव, सर्वव्यापी परमेश्वर आहे. प्रार्थनेत आपली आत्मिक उन्नती होते आणि म्हणून गीतकारांनी म्हटले आहे, ना बल से ना ज्ञान से आत्मा से कान, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असं परमेश्वराचं वचन सांगतं. आत्मा अनिर्वाच्य कन्याने आपला प्रार्थना देवाकडे पोहोचवत असतो. धार्मिकांच्या प्रार्थनेकडे देवाचे कान लागलेले असतात आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की प्रेयर इज द की ऑफ क्लोज डोअर. देवाने त्याचे विचार ह्या आज मला जे दिले त्या विचारांबद्दल मी परमेश्वराचा धन्यवाद करते. त्याच्या नावाला मी मान महिमा गौरव देते. आणि एक नोकरीवर असतानाची साक्ष मी तुम्हाला सांगते. ह्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की कशा परिस्थितीतून डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल्स सगळे जात आहेत. अगदी त्यांच्या संपर्कात येऊन त्यांची सेवा करावी लागते, त्यांच्या संपर्कात येऊन त्यांना औषधोपचार करावे लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एका पेशंटला अचानक तातडीची गरज लागली, थोडीशी चक्कर येऊन जेव्हा ती पडली, त्यावेळेस त्याला इंजेक्शन देण्याची वेळ आली, त्याला इमर्जन्सी ड्रग्ज देण्याची वेळ आली. मास्क लावलेला होता, कॅप घातलेली होती, परंतु जी किट असते ती त्यावेळेस चढवली नव्हती, कारण पेशंट वॉर्डमध्ये एकही कोरोनाचा नव्हता. आणि मग तिला ट्रीटमेंट दिली गेली आणि संध्याकाळी परत पेशंटची तब्येत थोडी बिघडल्यामुळे तिला कुठलेच सिम्पटम्स नव्हते, फक्त तिला एक वॉमिट झालेली होती. आणि मग संध्याकाळी जेव्हा थोडीशी तिची तब्येत बिघडली त्यावेळेस तिला दवाखान्यात नेलं आणि पेशंट पॉझिटिव्ह आहे. परंतु मी देवाला धन्यवाद देते, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद देते की त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्या नर्सेस, सगळे डॉक्टर्स, सगळ्या काम करणाऱ्या सगळे लोक जेव्हा त्यांची टेस्ट गेली तेव्हा ती निगेटिव्ह आली. असा आपला देव सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. या कोरोनाच्या पिरियडमध्ये तो आपल्याला सांभाळत आहे, कारण तो म्हणतो जगात जो आहे त्याहीपेक्षा मी जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. येस, म्हणून आपण सदा सर्वदा आपलं जीवन, प्रार्थनामय जीवन देवाला देण्याचा प्रयत्न करूयात, देवाशी हितगुज करण्याचा प्रयत्न करूयात. प्रार्थनेद्वारे आपण देवाशी बोलूयात, कारण देवाला संगती नेहमीच आवडते. धन्यवाद देते परमेश्वराच्या नावाला आणि देवाने दिलेल्या श्वासाबद्दल आपण त्याचा धन्यवाद करूयात. कारण माहिती आहे ना, या कोरोनाच्या पिरियडमध्ये श्वासाचाच प्रॉब्लेम येतो आहे ना. तो जंतू घशात जाऊन बसतो आणि मग त्यावेळेस माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप लोक यामुळे दगावलेले आहेत. फुकट ऑक्सिजन परमेश्वराने पूर्ण जगामध्ये दिलेला आहे. किती माझा चांगला देव आहे, मला तो आज विकत घ्यावा लागत नाही का माझ्या जीवाने म्हणू नये की परमेश्वरा मी तुझा धन्यवाद करतो. का मी प्रार्थनेत म्हणू नये की हे देवा तू माझा देव, तू सर्वव्यापी, सुसर्वसमर्थ, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. नन अदर दॅन. सगळा मान, सगळा महिमा, सगळा गौरव यावेळेस मी देवाला देते. त्याचं नाव मी उंच करते, कारण तो राजाचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यामध्ये उतरणारा देव आहे. एक वेगळी शांती परमेश्वर देतो आणि म्हणून वचन आपल्याला सांगतं जग देतं असं नाही तर मी माझी शांती तुम्हाला देत आहे. आज सर्व जे आपण आहोत ते आज आपण पुन्हा एक वार त्या परमेश्वराची शांती आपल्या जीवनात अनुभवूया. आणि ह्या कोरोनाच्या परिस्थितीत जरी आपलं मन चलबिचल झालं असलं, जरी आपले त्या कोरोनाच्या संदर्भात अडकले असतील, जरी आपल्या घरातील लोक हॉस्पिटलमध्ये कामाला असतील, तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. कारण जगात जो आहे त्याहीपेक्षा माझा देव
मोठा आहे आणि तो म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो. प्रार्थना आपण देवाला सादर करूया, कारण आपला देव प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देणारा देव आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते, तुझं मी उपकार स्मरण करते, मनापासून तुझे आभार यासाठी मानते परमेश्वरा की तू मला सहाय्य झालास, तू माझ्या सोबत आहेस, तुझ्या पवित्र आत्म्याला पूर्ण मोकळी तू दिलेली आहे. आणि देव बाप्पा, आज मी असं तुला विनवते आणि म्हणते की ज्या ज्या लोकांनी ह्या माध्यमातून हे ऐकलेलं आहे परमेश्वरा, त्या प्रत्येकाला स्वर्गातून येणारे आशीर्वाद तुझ्या मार्फत असावे. मी घटली जाऊ दे परमेश्वरा आणि तो उंच केला जाऊ दे, कारण तू उच्च स्थळी विराजमान होणारा देव आहे. तू स्वर्गात आहे, तुझं सिंहासन स्वर्गात आहे, तुझं पादासन पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवर आम्ही राहत आहोत देव बाप्पा. आणि विश्वास बाळगते की एक दिवस तू येणार आहे आणि आम्हा विश्वासणाऱ्यांना तू घेऊन जाणार आहेस. हा विश्वास बाळगते आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते, म्हणून तू ऐक पित्या.